आज आपण बघणार आहोत चकलीची भाजणी, तेही अशी की ज्याच्यामध्ये अगदी कमीत कमी पदार्थ वापरलेले असतील. त्याचबरोबर अगदी महिनाभर जरी ही चकली अशीच राहिली, तरी ही क्रिस्पी आणि क्रंची राहील. अजिबात मऊ पडणार नाही. चला तर मग बघूया याची रेसिपी. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे प्रमाण सांगते. इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर ही कोणत्याही वाटीने तुम्ही मोजू शकता. इथे मी हाफ कपचं प्रमाण घेतलेलं आहे. तर तो एक हाफ कप मी इथे उडदाची डाळ घेऊन इथे बिडाच्या तव्यावरती भाजायला ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर अगदी बारीक गॅसवरती खूप वेळ आपल्याला ही छान भाजून घ्यायची आहे. भाजणीसाठी मी नेहमी बिडाचा तवा वापरते, जो की मी भाकरीसाठी वापरते. तर त्याच्यामुळे भाजणी छान होते, खमंग होते आणि महत्त्वाचं म्हणजे भाजणीला खूप छान कलर येतो. भाकरीसुद्धा तुम्हाला जशी तुम्ही चुलीवरती करता त्या पद्धतीने याच्यामध्ये या तव्यावरती केली तर तशीच क्रिस्पी भाकरीसुद्धा होते. सो असा एक तवा तुमच्याकडे नक्की असला पाहिजे. आता येऊया आपल्या ह्या मेन रेसिपीकडे. तर तुम्ही बघू शकता उडदाची डाळ छान भाजलेली आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये ही चांगली भाजली गेलेली आहे. बारीक गॅसवरती भाजायची, नाहीतर कलर खूप डार्क येतो. चांगला घमघमीत वास आला, की आपण गॅस बंद करू शकतो. तर ही भाजणी आपल्याला लगेचच थंड करायला ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता. उडदाची डाळ अगदी परफेक्टली भाजली गेलेली आहे. तर ही आपण साईडला काढून घेऊया. त्याच्यानंतर इथे मी घेतलेली आहे हरभरा डाळ. तर त्याच कपाने मी 2 कप हरभरा डाळ घेते. म्हणजे 1 माप उडदाची डाळ आणि त्याच्यासाठी 2 माप हरभरा डाळ. तर या दोन्ही डाळी मी आधी ओल्या कापडानं पुसून घेतल्या होत्या. म्हणजे एखादा टॉवेल किंवा एखादी जाड कापड असं ओलं करून घ्यायचं, पिळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या डाळी अशा पसरून 2-3 वेळेला पुसून घ्यायच्या. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरती डाळीवरती जी डस्ट असते किंवा काही एखाद वेळेस पावडर लावलेली असते, तर ती निघून जाण्यासाठी आपण ही प्रोसेस करतो. हरभरा डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. सो बारीक गॅसवरती हे हळू चांगलं भाजून घ्यायचं आहे. डाळ करपू शकते, लागू शकते म्हणून सतत मध्ये-मध्ये चमच्याने आपल्याला ती आलटून-पालटून हलवून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता हरभरा डाळ छान भाजलेली आहे. तर आता ही सुद्धा आपण ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड करायला एका प्लेन कापडावरती ठेवून द्यायची आहे. तर इथे बघा डाळ भाजली गेलेली आहे. आता आपण ही काढून घ्यायची आणि इथं एका छोट्या टॉवेलवरती मी ती थंड करायला ठेवून देते. तुम्ही बघू शकता डाळ आपली छान भाजली गेलेली आहे. आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तर जितकी आपण हरभरा डाळ वापरलेली आहे, त्याच्या दुप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ इथे मी स्वच्छ निवडून, एकदा स्वच्छ पाण्याने धुवून, त्याला कापडावरती फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे. 1 तासामध्ये हे तांदूळ व्यवस्थित सुकले जातात. आता तांदूळ जास्त आहेत, 4 वाट्या तांदूळ आहेत. सो आपण हे 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर एखादी मोठी कढई किंवा मोठं भांडं वापरू शकता, जेणेकरून तुमची भाजणी पटापट भाजली जाईल. पण ह्या तव्यावरती खमंगपणा जास्त येतो, पदार्थ आतपर्यंत भाजला जातो. सो मी हा तवा वापरते. तर तुम्ही बघू शकता इथे तांदूळ सुद्धा चांगले भाजलेले आहेत. तर असे मी सगळे तांदूळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता हे आपले कंपल्सरी पदार्थ झाले. त्याच्यामध्ये मी थोडंसं अगदी मूठभर होईल इतके पोहे घेतलेले आहेत. जाड पोहे घ्यायचे आहेत, ज्यांना आपण कांदा पोहे बनवतो ते. ते सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये चांगले भाजून होतात. तर ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर 1 वाटी मी इथे फुटाण्याची डाळ किंवा डाळवा ज्याला तुम्ही म्हणता ती घेतलेली आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. मेन गोष्ट आहे उडीद डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, तांदूळ आपल्याला जे आहेत, ते चांगले मोठे बघूनच घ्यायचे आहेत. बासमती, इंद्रायणी यासारखे तांदूळ वापरायचे नाहीयेत. डाळवा भाजून झाल्यानंतर आपण घेणार आहोत यासाठी लागणारे मसाले. तर ज्या वाटीने आपण डाळी घेतल्या त्याच वाटीने 1 कप धने, त्याच्यापेक्षा अर्धे जिरे आणि अगदी 1
अर्धा चमचा होईल इतपत ओवा घेतलेला आहे. तर हे मसाले सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे मसाले एकत्रच भाजते. ओवा आपण चकली बनवताना वरून घालतोच, पण जेव्हा मसाल्यामध्ये ओवा पडतो, तेव्हा चकलीला एकदम छान खमंग वास येतो आणि खूप टेस्टी होते ही चकली. तर हा मसाला चांगला अरोमा सुटेपर्यंत म्हणजे त्याचा चांगला सुगंध पसरेपर्यंत भाजून घ्यायचा. अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता इथे गॅस बंद करून मी तुम्हाला दाखवते. इथे उडदाची डाळ आहे 1 वाटी, 2 वाटी हरभरा डाळ आहे आणि 4 वाटी तांदूळ आहेत. तर हे प्रमाण असंच ठेवायचं आणि ह्या 2 गोष्टी ऑप्शनल आहेत. तर ह्या तुम्ही कमी जास्त करू शकता. फुटाण्याची डाळ आणि पोहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवलेले मसाले. तर ही आहे खमंग चकलीची गरिबाची भाजणी जरी म्हटलं तरी चालेल. कारण आपल्या समाजामध्ये अजून काही असे घटक आहेत त्यांच्याकडे इतकं पूरक प्रमाणामध्ये सामान आणलं जात नाही. सो या दिवाळीला मला असं वाटलं, की त्यांच्यासाठी सुद्धा एखादी रेसिपी झाली पाहिजे. सो मी ही अगदी सोप्यात सोपी भाजणीची पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता हे जेव्हा मी दळायला गेले, तेव्हा ही भाजणी बरोबर 1 किलो भरली. सो ज्यांना 1 किलोच्या चकल्या बनवायच्या असतील, त्यांच्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता याचा जो चकली बनवण्याची जी प्रोसेस आहे, ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण आपल्याला ही चकली महिनाभर अशीच कुरकुरीत कशी टिकवायची ते बघायचं आहे. बंगलोरमध्ये सध्या खूप पाऊस सुरू आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे चॅलेंजिंग आहे, की यामध्ये क्रिस्पीनेस कायम कसा टिकून राहील आणि मला असं वाटतं, की तुम्हा सगळ्यांसोबत सुद्धा तो एकदा व्हिडिओ शेअर करावा. सो ह्याची स्टेप बाय स्टेप बनवण्याची रेसिपी सुद्धा बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.